राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर पावसाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यायची मित्रांनो, तर त्याच्यासाठी तुम्हाला छोटासा व्हिडिओ आहे, तर म्हटलं सांगावं. सर्वप्रथम काय करायचं, जे आम्ही करतो ते सांगतो मित्रांनो. आता ह्याची बरंचशी काय काय करण्यासारखं बरंच काय काय आहे, तर जे आपलं पहिल्यापासून जे पहिली लोक करायची ते तुम्हाला मी सांगतो. तर काय करायचं, सर्वप्रथम जे बाहेरून हे पाणी येतं बघा, तर ते गेट देखो, हा जो गेट आहे आमचं, हे वरच्या कंपाऊंडमधनं पाणी खाली येतं. ह्या बागेत आमच्या इकडे देखो आता, तरी हे बागेत खाली येतं पाणी, ही झाड आहे ते खाली येतं. तर काय करायचं, तर हे बघा मित्रांनो, मी हे आता हे खोदून हे आता पाणी काय करायचं, हे सगळं पाणी आपल्या झाडांतून घ्यायचं नाही. हे पाणी काय करायचं, तर बाहेर काढायचं पाणी जर तुम्ही बाहेर नाही काढलं तर काय होणार, ह्याची मुळांना ते पाणी जाणार. पाणी गेलात की मुळांचं पाणी जाणार किंवा जमिनीची झीज होते. म्हणून हे जे पाणी बाहेरचं येतं एक्स्ट्रा जमिनीत आपल्या कंपाऊंड मध्ये, ते पाट असा काढून, हा बघा कसं पाट काढलंय बघा, हे पाट काढून असं बाहेर काढू शकता तुम्ही. हे बघा असं पाट काढायचं. आणि हे पाणी, कारण कसं आपल्या बागेत आलं की ते पाणी राहून मुळं हे होऊ शकतात किंवा जमिनीची धूप होते. म्हणून बाहेरचं पाणी जे येतं पावसात, ते असं हे बाहेर काढायचं. हे बघा, जेणेकरून आपल्या बागेत हे पाणी घ्यायचं नाही. हे बघा मी आता हे पाट काढलं. हे बघा, पहिली लोक असंच करायचे, जेणेकरून आता ते पाणी येणार, हे सगळं इकडच्या पाणी खाली निघून जाणार. म्हणजे हे बघा, ही झाडं आपली झाडांना इकडे काय प्रॉब्लेम नाही बाहेरच्या पाण्याचा. पाऊस आला की म्हणजे हे सुकं राहिलं पाहिजे, जेणेकरून ज्याच्या मुळाला, हे बघा हे काजूचं रोप आहे बघा, हे आम्ही कशी भर घालतो पावसाळ्यात, अशी भर थोडी तुम्ही घालू शकता. हे बघा, आणि काय आहे, बाहेरचं पाणी ह्याच्या, आता हे बघा कसं सुकी माती आहे, अशी सुकी माती राहिली पाहिजे. हे बघा, हे काजूचं झाड आहे, हे बघा. तर हे बघा, हे कसं सुकं आहे. आता ह्याच्या इथे पाणी राहणार नाही, पाणी साचून राहिलं नाही पाहिजे झाडाच्या खालती. म्हणून हे काम करायचं. तर हे साधं आणि सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे, पण कुठेतरी आपण आज विसरलो. आपण काय करतो, झाडं लावतो आणि झालं काम. झाडं लावलं की, तर हे छोटे छोटे काम आहेत मित्रांनो. बघा, ह्याला मेहनत पण असते मित्रांनो. आपण म्हणतो झाडांना किती मेहनत असते बघा. आता हा किती पाट काढलाय बघा मित्रांनो, बघा. कारण हे पाणी आता सगळं जे वरून येणार ते सगळं खाली निघून जायला. हे बघा किती खोल पाट काढलाय. हे पाणी काय होणार, आता सरळ खाली निघून जाणार. नाही जर काढलं असतं तर हे सगळं पाणी या झाडांच्या मुळाला येणार होतं. म्हणून हे असं पाट काढायचं, जेणेकरून बाहेरचं पाणी आपल्या बागेत आलं नाही पाहिजे. जे पाणी वरून पावसाचं पडणार ते का पडू दे, पण बाहेरचं पाणी पडायला आतमध्ये घ्यायचं नाही. आलेलं पाणी निघून जायला असं रस्ता काढायचा. तर हे बघा, ही अशी असं झाडं झाली पाहिजे. हे बघा एक, हे बघा हे काजूचं एक आहे. हे बघा, हे बघा हे एक काजूचं आहे बघा, अशी भर घातली पाहिजे. हे बघा, हे बघा असं ह्याच्या खाली आता पाणी नाही राहिलं पाहिजे. हे बघा कसं आहे, ह्याचे बुंद बघा. हे पण 2-3 वर्ष 4 वर्षाचंच रोप असेल बघा असं. हे बघा, अशी भर घालायची. तर हे तुम्हाला सांगण्यासाठी, साधी साधी गोष्टी आहे मित्रांनो. हे केलं पाहिजे. झाडं लावली मग हे झालं नाही, तर अशी कामं ही आहेत, ही केली पाहिजे, तरच झाडं चांगली होणार. तुमची मेहनत करावीच लागणार. तुम्ही म्हणाल अशी एकदा झाडं लावली नंतर तिकडे बघायचं नाही, बाकी खतं पाणी काय नाही दिलात तरी चालेल, पण ही जी त्यांची आपली रेग्युलर कामं आहेत, इकडे साफसफाई, ते भर घालणे वर्षाला थोडीफार, ते केलं पाहिजे. पाणी बाहेरून येतं ते बंद केलं पाहिजे. साधी साधी कामे आहेत मित्रांनो, ते तुम्ही केलं पाहिजे झाडं लावली तर हे तुम्हाला आपलं सांगण्याचा प्रयत्न केला. साधं काम आहे मित्रांनो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओत भेटू. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक